वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। जे बाळ अजून जन्माला आलेलं नाही त्याला वाचवणं महत्वाचं का जी व्यक्ती जिवंत आहे तिला वाचवणं महत्वाचं? जर नेहाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही। ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पेशंट आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, मुलगा झालाय। आजच्या दिवस ऑफिसला आलं नाही तर चालेल का? हो हो काहीच प्रॉब्लेम नाही, जा तुम्ही। बाळ नॉर्मल आहे ना का तेही शार्दूल सारखं? कुणाविषयी चांगलं कधीच निघणार नाही का हो तुमच्या तोंडातून? कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय। आणि हो तू एकटीच आलीस, देवयानीला नाही आणलंस? छे ग, तिला हर्षराजवळ ठेवून आले। हो तेही बरं केलंस म्हणा, लहान मुलांना अशा वातावरणात नकोच आणायला। सावरी ते माझं बाळ बघितलंस ना? हो खूप सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखं। हो काय गप्पा चाललेत बहिणींच्या? काय नाही ग काकू, तिला सांगत होते तिचं बाळ कसं तिच्यासारखं सुंदर आहे। अगं हे मी कधीच सांगितले तिला, पण पटेल तर ना। अगं नेहा जेवण आणलेलं आहे, गरम गरम आहे, तवर जेवून घे, थंड व्हायची वाट बघू नको। तुझ्यासाठी पण आणलंय सावरे। माझ्यासाठी कशाला? अगं कशाला म्हणजे काय, तुला काय कमी दगदग झाली आहे का? काल रात्रभर ही इथेच होती, आत्ता सुद्धा घरी जाऊन परत आली आहेस ना? कोणाच तो काही खाल्लेस की नाही? तू पण खाऊन घे तिच्याबरोबर। ए हो सोबतच जेऊया। येऊ का? काय म्हणतोय पेशंट? मजेत आहे, काही त्रास नाहीये ना? अजिबात नाही। डॉक्टर माझं बाळ माझ्याजवळ कधी येणार? आता तर होता ना तो तुमच्याजवळ? हो पण अगदीच थोडा वेळ, नर्स लगेचच येऊन घेऊन गेलात त्याला। अगं इन्क्युबेटरमध्ये ठेवायला, जोपर्यंत तो इथे आहे तोपर्यंत त्याला तिथेच ठेवावं लागेल ना? ठीक आहे। डॉक्टर मला आणखी किती दिवस राहावं लागेल इथे? फार नाही, लवकरच तुला डिस्चार्ज देऊ आम्ही। खरं की काय? हो चला येते मी, टेक केअर। हो नेहा खरंच खूप आनंद झालाय मला, किती मोठ्या संकटातून बाहेर पडलीस तू आणि तुझं बाळही। खरंच गणपती बाप्पाच पावला म्हणायचा, नाही तर केवढे घाबरलो होतो आपण, पण शेवटी सगळं सुरळीत पार पडलं। मी जेवायला वाढते तुम्हाला। बरं झालं टेंडरच्या रिझल्टची डेट पोस्टपोन झाली, तेवढाच मला वेळ मिळेल जरा सेटलमेंट करायला। गुड। हॅलो, हां ठीक आहे। उदापुरे तो पांढरेचा कोणी माणूस आलाय बघा, काय म्हणणं आहे त्याचं? आणि बघा म्हणजे नुसतं बघू नका, मला सांगा येऊन। असा बरी अगं 2 दिवस ऑफिसला आली नाहीयेस? ॲक्च्युली माझी बहीण हॉस्पिटलाइज्ड होती। एनिथिंग सिरियस? सिझेरियन करावं लागलं, जरा क्रिटिकल कंडिशन होती, त्यामुळे मला जावं लागलं।
बरं आता कशी आहे ती? बरी आहे. मुलगा झाला तिला. कॉंग्रॅट्स. असावरी कारण काही का असेना इतक्यात तुझ्या बऱ्याच सुट्ट्या झाल्यात. नाही म्हणजे तुला जॉईन होऊन अजून 1 महिनाही झालेला नाही आहे आणि इतक्या सुट्ट्या, हे बरं नाही आहे. मान्य आहे दिव्या, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. हो, पण सरांना हे असं फारसं नाही आवडत. मी बोलते त्यांच्याशी. आलेत का ते? नाही, अजून आले नाही आहेत ते आले की तू बोल त्यांच्याशी. आणि हो, यापुढे जास्त सुट्ट्या नको घेऊ. मी नक्की प्रयत्न करेन. ओके. बाय आलं, बाय आलं. या तुमच्या गली या. तुमच्या गली आलात. छान आहे ना बाळ? हो हो. नाही आत्ता नाही. आत्ता दवाखान्यातून आले ना ते, मग ते दमलंय. आता त्याला झोपू दे. तुम्ही उद्या घ्या. नाही पण मला आताच खेळायचंय. शार्दूल, असं नाही करायचं. बाळाला त्रास व्हावा असं वाटतं का तुला? नाही ना? मग आपण उद्या खेळूया. ओके ओके. दादांचा फोन. हा हॅलो दादा, काय बातमी मिळाली का? हा कळली राजा, कळली. आणि म्हणून ताबडतोब फोन केला बाबा तुला. हा दादा, अभिनंदन बरं का, आजोबा झालात तुम्ही. थँक्यू राजा, थँक्यू. सगळी कामं इथली कधी आटपतोय आणि नातवाला बघायला येतो असं झालंय राजा. होय होय होय. ए आपली पोटी कुठे आहे? नेहा कुठे आहे? हा इथेच आहे, जस्ट आत्ताच आलो आम्ही. दे फोन दे तिला, फोन दे. हो देतो. हा बोला बाबा. हा अभिनंदन पोरी तुझं, अभिनंदन. तुमचंही. थँक्यू. कशी आहेस बेटा? मी मज्जेत. आणि आमचा नातू कसा आहे? तुमचा नातू आजोबांच्या येण्याची वाट बघतोय. नाही लगेच येतोय. माझी इकडे सगळी कामं आटपून लगेच येतोय माझ्या नातवाला बघायला. त्याच्यापेक्षा मला इच्छा होते लवकर यायची. हा लगेच येतो. हो या लवकर. बेटा बाकी सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. राजाला फोन दे. हो 1 मिनिट. काका. दादा बोला. राजा, अरे काय नशीब आहे बघ माझं. हा इकडे मला नातू झालाय, त्याचा आजोबा इकडे सरकारी कामात अडकून पडलाय. बघ आता काय करू मी तरी. बघ बाबा, इकडे 2-3 कामं अजून उरले. हा तेवढी जरा आटपतो आणि लगेच येतो रे माझ्या नातवाला बघायला. तोपर्यंत जरा काळजी घे रे बाबा. बरं दादा, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो सगळं. बरं येतो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. हा बरं ठेवू का फोन? हा ठेवा. चला आज चला. चला. May I come in, sir? सर, पांढरेंनी ही नोटीस पाठवली आहे. नोटीस? चला नेहा, निघू मी आता. काका थँक्स. तुम्ही जर वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर. बास, आता जर तरच्या गोष्टी करायच्या नाहीत. शेवटी सगळं चांगलं झालंय की नाही? हा झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता तू फक्त तुझ्या आणि तुझ्या बाळाचा विचार करायचा, दुसरं कसलंही नाही. समजलं? हो काका, पण काही गोष्टी ठरवूनही नाही विसरता येते मला कल्पना आहे तुझ्या मनात काय चाललं असेल ते.
त्या दिवशी हर्षवर्धन भोसले येऊन तुला भेटून गेला ना, म्हणजे नक्कीच तो तुला काहीतरी बोलला असेल आणि त्यामुळेच. हो, खरं तर त्याविषयीच बोलायचं होतं मला तुमच्याशी. नाही, आत्ता नको, नंतर बघू. सध्या तू तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार कर, त्यांची काळजी घे, बाकी सगळं मी बघून घेतो. समजलं? काका पण नेहा, काय ग? आपण नंतर बोलूया. हां, येतो मी. चला बाई. बाळामध्ये झोपलेत. येतो. हो. काय ग, काय झालं? अगं शार्दूलराव बाहेर हट्ट करतायत. कसला हट्ट? त्यांना बाळाशी खेळायचं. मी काय म्हणते, ते आत्ता येतील इथे, तर त्यांना काय तू बाळाला देऊ नकोस. बाळ लहान आहे ना, त्यांना सांभाळता येणार नाही म्हणून म्हटलं. बरं. अगं ना अगं बाई ना, आपलं लगेच तुझं लक्ष कुठं असतं? अगं झोपला होता आता आमचं. सर, काय लिहिलं नोटीसमध्ये? मला नोटीस पाठवतात. मला अक्कल नाही आली त्या नेहाला अजून. अशी नाही ती सर्व होणार. फोन उचल, फोन उचल. बोला भोसले साहेब, मिळाली नोटीस? त्याचा अर्थ काय? तुम्हाला जो काढायचा आहे तो काढा तुम्ही. आम्हाला जे काही म्हणायचं आहे ते त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मी या विषयावरती धनाजी काकांशी बोलेन. अहो, एकदा येऊन तुम्ही बोलून गेलाय. आता नागपूरहून इकडे येऊन वेळ आणि पेट्रोल खर्च करण्यापेक्षा जरा मॉलचं काम वेळेत पूर्ण होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. हां, आणि ती नेहा का फोन उचलत नाहीये? रजेवर आहे ती. तेव्हा तुम्हाला जे काही सांगायचं असेल, बोलायचं असेल ते माझ्याशी बोला ना. मी नोकरांशी बोलत नाही. तिला मला फोन करायला सांगा. ती फोन करणार नाही. हे मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे. कसं आहे भोसले साहेब, आमचे मालक आहेत ना, ते आयऱ्या गैऱ्याशी बोलत नाही. त्यासाठीच तर आमच्यासारख्या नोकर माणसांना अपॉइंट केलं ना. आणि हे पहा, तुमचं काम जर का वेळेत पूर्ण झालं नाही तर हा नोकर तुमच्या हातातलं काम काढूनही घेऊ शकतो. तेवढा अधिकार आहे ह्या नोकराला, कळलं? फार मोठी चूक करतेस तू नेहा. फार मोठी चूक करतेस तू. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नवजागरणचा पत्रकार आहे. बरं, तुम्हाला धनाजी भाऊजींना भेटायचं का? नाही, मला नेहा माने यांना भेटायचं आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू देखील घ्यायचा आहे. ते चंद्रपूरचे हर्षवर्धन भोसले आहेत ना, आमचे नातेवाईक आहेत. हो, त्यांनीच मला पाठवलंय आणि हा बुके देखील पाठवलाय त्यांच्यासाठी. हे माझं कार्ड. तुम्ही बसा ना, मी बोलत येते. या. बोला मिसेस भोसले, काय बोलायचं तुम्हाला? सर, मला नोकरीला लागून अजून 1 महिना पण नाही झालेला. इतक्या थोडक्या काळात माझ्या खूप सुट्ट्या झाल्या. म्हणजे कारण काहीही असतील, पण मी कामाकडे पुरेसे लक्ष नाही देऊ शकलेले. जर तुम्हाला तसं वाटत असेल ना सर, तर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका. कुठे आहेत ते? बाहेर बसलेत. बोलवू ना आतमध्ये? नाही, नको. का? मला नाही भेटायचं त्यांना. अगं पण का? आई, त्यांना सांग मी सध्या ऑफिसचं काम बघत नाही. तेव्हा कामाचं काही बोलायचं असेल तर राजाराम काकांना भेटा म्हणावं. ते तुला भेटायला आले. शिवाय हातामध्ये फुलांचा गुच्छही आहे. मला वाटतंय ते तुझं अभिनंदन करायला आलेत, ऑफिसच्या कामासाठी नाही. तरीही मला त्यांना भेटायचं नाही. अगं नेहा, असं काय करतेस? तो माणूस एवढा लांबून तुला भेटायला आला आणि तू म्हणजे... आई, मी तुला सांगितलं ना एकदा, मला त्यांना भेटायचं नाही. उगाच का माझी समजूत काढतेस तू? मी त्यांना भेटणार नाही म्हणजे नाही. अगं पण
मी काय सांगू त्यांना? सांग, तब्येत बरी नाही आहे म्हणावं, तिची झोपली. नेहा आई जाऊन सांग त्यांना. ठीक आहे. मिसेस भोसले, तुम्ही त्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा राजीनामा खिशात घेऊनच फिरतात. मोठ्या मुश्किलीने लोकांना नोकऱ्या मिळतात आणि तुम्ही तर नोकरी सोडायला तत्परच असता. नाही. वेल, तुम्हाला नोकरीवर ठेवायचं की काढायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. आणि मला वाटतं याची सारखी सारखी जाणीव करून द्यायची मला गरज नाही. राईट? नाही नाही, तसं नाही सर. एक मिनिट, लेट मी फिनिश. मिसेस भोसले, एका प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेला किती प्रॉब्लेम्स असू शकतात हे मी समजू शकतो. त्यातून तुम्ही एका बाळाची आई आहात. तुमच्यावर तुमच्या घराची, घरच्यांची आणि बाळाची जबाबदारी आहे. या व्यतिरिक्त काहीतरी करून दाखवायची एक जिद्द तुमच्यात आहे आणि मला वाटतं म्हणूनच तुम्ही इथे उभे आहात. मिसेस भोसले, मी समजू शकतो माझी आई एक वर्किंग वुमन होती. आपल्या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून तिने हे साम्राज्य उभं केलं. हे सगळं तिचंच आहे, तिच्या कष्टानेच उभं राहिलेलं आहे. आणि एका स्त्रीच्या कर्तव्याची मला निश्चितच जाणीव आहे. मिसेस भोसले, तुमचं कामाकडे दुर्लक्ष झालं, पण त्यामागची कारणं फार महत्वाची होती. आणि हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलेलं नाही. ज्या दिवशी तुम्ही हे सगळं जाणून बुजून कराल त्या दिवशी मी तुम्हाला याची जाणीव करून देईन. ओके? यू मे गो नाउ. थँक्यू सर. वेलकम. हॅलो. हॅलो सावरीताई, नेहा बोलते. हां बोल. कशी आहेस बाळा? मी मजेत. आणि बाळ कसं आहे? ते पण मस्त आहे. ताई, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना मग. नाही म्हणजे मी कसं सांगू तेच कळत नाहीये. काय झालंय नेहा? नीट सांग. ताई, मी हे सगळं तुला सांगणं योग्य की अयोग्य मला माहिती नाही. कदाचित हे सगळं मी तुला सांगणं म्हणजे तुझ्या नवऱ्याची चुगली करण्यासारखं होईल. पण जर हे सांगितलं नाही तर तुला अंधारात ठेवण्यासारखं होईल. ताई, मला खरंच कळत नाही मी काय करू. काय झालंय नेहा? आता काय केलंय त्याने? हं? काय झालंय काय ते स्पष्ट सांग नेहा. ताई, त्या दिवशी हर्षवर्धनराव घरी आले होते. अरे देवा. पण नेहा, ते नेमकं काय छापणार आहे? हेच माझ्या भूतकाळाबद्दल. लग्नाआधी शार्दूलनी जे पण हे त्यांना कसं कळलं? म्हणजे तू सांगितलंस की? नाही ताई, मला नाही माहिती कसं कळलं. अगं, मी तर तो दिवस जाणून बुजून विसरते. ताई, मी त्या दिवसाची वाच्यता कुणाकडेही करू शकत नाही. पण मग हे यांना कसं कळलं नेहा? नेहा,
मी आत्ता ऑफिसमध्ये आहे. मला आत्ता इथे फार काही बोलता येणार नाही. मी असं करते, मी घरी जाऊन तुला फोन करते. हां ओके. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस. ते असं काहीही करणार नाहीत. मी त्यांना असं काहीही करू देणार नाही. मी बोलेन त्यांच्याशी. बरं, ठेव फोन. अवघाची हा